क्वेश्चन नंबर 7 आहे अ प्रिन्सिपल अमाउंट ₹13,924 in a 2-year by compounded interest at 18 PCPA. फाइंड द प्रिन्सिपल. ठीक आहे. आता इथे अमाऊंट किती दिली आपल्याला, इयर अमाऊंट is equal to 13,924. ठीक आहे, रुपीज. ड्युरेशन दिलं आहे 2 इयर, म्हणजे हा एन येईल, हे ए येईल. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे R is equal to 18 PCPA. फॉर्म्युला आहे आपला A is equal to P into 1 plus R upon 100^n. ठीक आहे. आपल्याला अमाऊंट दिली 13,924 इक्वल्स टू P into 1 प्लस R आहे आपला 18 आणि 100^2 and 2 आहे. ठीक आहे. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 13,924 इक्वल टू P इन ब्रॅकेट 100 × 100, 100 प्लस 18, 118 अपॉन 100^2 येतो, इक्वल्स टू 13,924 इक्वल्स टू P इंटू याचं स्क्वेअर आहे, तर आपण याला 2 टाइम मल्टिप्लायला घेऊया 100. ठीक आहे. आता आपण हे आहे ते इथे मल्टिप्लायला येईल आणि ह्यांचा गुणाकार होईल आणि हे भागाकाराला येईल. ठीक आहे. मग येईल 13,924 इंटू 100 इंटू 100 P इक्वल्स टू येईल डिवायडेड बाय 118 इंटू 118. ठीक आहे. आता इथे काय होतं की 118 इंटू 118 केल्यावरती आपला आन्सर येतं 13,924. ठीक आहे. तर मग हे डिनॉमिनेटरचे हे दोघं कट होतील आणि ही व्हॅल्यू कट होईल. ठीक आहे. मग आपल्याकडे उरतात काय 100 इंटू 100. मग इथे येईल देअरफॉर P इज इक्वल्स टू 100 इंटू 100. मग इथे येईल P इक्वल टू 10,000 रुपीज. ठीक आहे. द रिक्वायर्ड प्रिन्सिपल इज रुपीज 10,000. ठीक आहे. समज 8 नंबरचं एक्झाम्पल आहे अ पॉप्युलेशन ऑफ अ suburb is 16,000. Find the rate of increase in the population if the population after 2 years is 17,640. ठीक आहे. तर आपल्याला आता रेट ऑफ इन्क्रीज जो आहे पॉप्युलेशनचा तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे आपण घेऊया P इक्वल टू पॉप्युलेशन ऑफ द suburb initially equal to 16,000. A आहे आपला पॉप्युलेशन ऑफ द suburb
आफ्टर 2 years इक्वल्स टू किती आहे 17,640. एन आहे ड्युरेशन 2 years. आता घेऊ आपण लेट आर बी द रेट ऑफ increase in population per year. ठीक आहे. आपला फॉर्म्युला आहे A इज इक्वल्स टू पे इंटू 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू n. ठीक आहे. आता आपण काय करूया, आधी ए आहे आपला 17,624 इक्वल्स टू पी आहे 16,000. आणि आता आपल्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला किमती टाकून घेऊया. ते 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू 2. ठीक आहे. आर नाही आहे आपल्याकडे, आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता हे दोघं जे आहे ते लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड हे डिवाइड फॉर्मला येऊन जातील. इथे 17,624 अपॉन 16,000 इक्वल्स टू 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू 2. ठीक आहे. आता सॉरी ही अमाऊंट इथे 40 आहे. तर हा 0 कट झाला, हा 0 याचा कट झाला. आता हा कसला स्क्वेअर रूट. ठीक आहे. आपण इथे दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेतलेला आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. मग आपण याचा हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कट केला, हा रूट आणि हा स्क्वेअर कट केला. मग आपल्याकडे राहते 42 अपॉन 40 इक्वल्स टू 1 प्लस आर अपॉन 100 इक्वल टू 42 अपॉन 40 घेतला. आता हा जो 1 आहे हा आपण काय केला आहे, लेफ्ट हँड साईडला घेतला आहे. मग तो घेतल्यानंतर आपल्याला याचा छेद समान करण्यासाठी याला आपण 40ने मल्टिप्लाय केलेला आहे. ठीक आहे. इक्वल्स टू आर अपॉन 100 घेतला. मग नंतर आपल्याकडे येतं तर छेद समान झाल्यानंतर आणि इथे 41चा 40 येतो आणि डिनॉमिनेटर सेम झाल्यावरती आपण त्याचा छेद 40 आहे तर आपण 40च घेणार आहे. मग 42 मायनस 40 अपॉन 40 येतो इक्वल्स टू आर अपॉन 100. मग आता 42मधून 40 गेल्यावर 2 येतात आणि 40 ॲज इट इज येतो इक्वल्स टू आर अपॉन 100. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल. आता 2 इंटू 100 अपॉन 40. आता हे दोघं जे नंबर आहेत हे काय 2ने डिव्हिजिबल आहेत. मग आपण काय करू, याला डिवाइड करून घेऊया. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 येतो. मग आपल्याकडे काय राहतं फक्त 10 अपॉन इक्वल्स टू 10 अपॉन 2 येतो इक्वल्स टू आर. ठीक आहे. मग हे पण दोघं जे नंबर आहेत ते 2ने डिवाइडेड. 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10. मग इकडे देअरफॉर आर इक्वल्स टू 5 ही आरची आपली किंमत मिळाली. ठीक आहे. मग देअरफॉर द पॉप्युलेशन ऑफ suburb increase 5% every year. ठीक आहे. समजलं. आता 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. इन हाऊ मेनी years ₹700 will amount to ₹847 at a compound interest rate of 10 PCPA. ठीक आहे. बघूया आपण मग. हिअर प्रिन्सिपल इक्वल्स टू 700. अमाउंट A इक्वल्स टू ₹847. ठीक आहे. आर इक्वल्स टू रेट ऑफ इंटरेस्ट
10 PCPA, let n be the duration. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला आहे A इज इक्वल्स टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू 2. इथे येईल अमाऊंट आहे 847 इक्वल्स टू 700 इंटू 1 R अपॉन 100 रेज टू n. ठीक आहे. आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे. मग आपण आता काय करणार आहोत, आता हे दोघं डिवाइड होतील म्हणजे 847 डिवायडेड बाय 700 इंटू इथे येईल 1 प्लस 10 अपॉन 100. ठीक आहे. आता आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 847 अपॉन 700 इक्वल्स टू 100 1 जा 100 100 प्लस 10 110 अपॉन 100 रेस टू n. मग इथे येतं 7ने डिवाइड होईल. 7 1 जा 7 हे 0 ॲज इट इज येतील. इथे येईल 7 1 जा 7 इथे 1 उरतो. 7 2 जा 14 आणि 7 1 जा 7. मग इथे तो 121 अपॉन 100 इक्वल्स टू 110 अपॉन 100. ठीक आहे. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. मग आपल्याकडे आता हा कसला स्क्वेअर रूट येतो, हा पण 11चा स्क्वेअर आहे, हा 10चा स्क्वेअर आहे. मग आपण इथे घेऊया इक्वल्स टू 11 अपॉन 10 स्क्वेअर इक्वल्स टू इथे पण आपलं आलं 11 अपॉन 10 n. ठीक आहे. इथे व्हॅल्यू आली आपली 121 आणि इथे अपॉन 100 आली. इथे 110 अपॉन 100 येतो. इथला डिनॉमिनेटरचा 0 आणि न्यूमिनेटरचा 0 आपण कट करून घेतला आहे. याचा स्क्वेअर रूट येतो 11 अपॉन 10 येतो, म्हणून आपण ब्रॅकेट करून स्क्वेअर घेतला. ही पण आपली व्हॅल्यू 11 अपॉन 10. व्हॅल्यू सेम आली, मग आपला स्क्वेअर पण काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला यनची व्हॅल्यू काय मिळाली आहे 2. ठीक आहे. तर मग देअरफॉर n इक्वल टू 2. द रिक्वायर्ड ड्युरेशन इज द 2 years. ठीक आहे. आता आपण फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 ॲट द 8 PCPA. आता आपल्याला त्याचा डिफरन्स सांगायचा आहे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचा 20,000 या अमाऊंटवरती. ठीक आहे. तर मग हिअर आता P काय येणार आहे इथे, P इज इक्वल्स टू 20,000 रुपीज. R येईल इथे 8 PCPA. ड्युरेशन येईल, ड्युरेशन म्हणजे n इक्वल टू 2 years. इथे सिम्पल इंटरेस्ट काढू आपण आधी. इक्वल टू P इंटू n इंटू R अपॉन 100. हे आहे आपलं सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला. P आहे आपला 20,000 इंटू n आहे 2 अँड R आहे 8. ठीक आहे. डिवायडेड बाय 100. आता हे 20 हे 20 इथे कॅन्सल करूया. इथे अमाऊंट असते 200 इंटू 2 इंटू 8. ठीक आहे. आता याचं 2 इंटू 200 केल्यावर इथे येतो 400 इंटू 8. मग इथे आपला 400 इंटू 8 किती येतील, 4 8 जा 32. इथे येईल 32 आणि हे 00 ॲज इट इज येतील. मग इथे येईल सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू 3,200 रुपीज. आलं लक्षात. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेस टू n. ठीक आहे. हा आपला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला. आता आपण A किती आली आहे आपल्याला नाही आहे आपल्याकडे Aची व्हॅल्यू. Pची व्हॅल्यू आहे 20,000. ठीक आहे. इंटू 1 प्लस 8 R आहे 800 रेस टू
2 येतो, यांची 2 आहे. तर आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 20,000 आता 100 × 100 100 + 8 108 अपॉन 100 येतील, रेस टू 2 येईल. तर आता आपण इथे ह्याचा स्क्वेअर करून घेऊया. ठीक आहे. 20,000 × 108 अपॉन 100 × 108 अपॉन 100. आता हे डिनॉमिनेटरचे 2 0, हे 2 0, हे 2 0, हे 2 0 कट होतील. ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे रिमेनिंग आहे 2 × 108 × 108. ठीक आहे. आता आपण यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. ठीक आहे. 108 × 2 किती होतील, 216 × 108 येतो. ठीक आहे. इथे एची व्हॅल्यू येते, ए इज इक्वल्स टू 23,328 रुपीज. ठीक आहे. ही आली आपली एची व्हॅल्यू. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाउंड करायचा आहे. इक्वल्स टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ठीक आहे. अमाऊंट किती आहे आपली 23,328 आणि प्रिन्सिपल आहे 20,000. ठीक आहे. इथे उरतात आपले 3,328. ठीक आहे. आता हे कळलं. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. आता इक्वल्स टू काय, CI मायनस SI. ठीक आहे. याच्यातून ही व्हॅल्यू आपण मायनस करूया. आपलं कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू आहे 3,328 आणि सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू आली आहे आपली सिम्पल इंटरेस्टची व्हॅल्यू दिलेली आहे 3,200 रुपीज. मग आता इथे CI आहे आपला 3,328 आणि सिम्पल इंटरेस्ट आहे 3,200. ठीक आहे. यातून ही अमाऊंट आपण मायनस करूया. मायनस केल्यावरती इथे येतात 128 रुपीज. ठीक आहे. मग इथे येईल आपलं द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट and compound interest is 128 रुपीज. समजलं सर्वांना. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इझी होतं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.